मित्रांनो नमस्कार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे। एकनाथ शिंदे सरकारच्या काळात सुरू झालेली ही महत्त्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। गेल्या वर्षी जुलै 2024 पासून या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली। तेव्हापासून पात्र महिलांच्या बँक खात्यात नियमितपणे हप्ते जमा करण्यात येत आहेत। आतापर्यंत जुलै 2024 ते एप्रिल 2025 या कालावधीपर्यंत एकूण 10 हप्त्याची रक्कम म्हणजेच 15,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात यशस्वीरित्या वितरित करण्यात आली आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता नुकताच 2 मे 2025 रोजी जमा झाला। सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याचा हप्ता देखील लवकरच वितरित केला जाणार आहे। तथापि एक महत्त्वाची बाब म्हणजे मे महिन्याचा हप्ता राज्यातील काही विशिष्ट निकषामध्ये न बसणाऱ्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार नाही, अशी माहिती पुढे येत आहे। 21 ते 65 वर्ष वयोगटातील असूनही ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। यासोबतच ज्या महिला स्वतः शासकीय सेवेत आहेत किंवा ज्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय नोकरीत आहे त्या देखील या योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरतील। ट्रॅक्टर वगळता ज्या महिलांच्या कुटुंबाकडे इतर कोणतेही 4 चाकी वाहन आहे अशा महिलांना या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे। ही योजना केवळ महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असलेल्या महिलांसाठीच आहे, त्यामुळे राज्याबाहेरील महिलांना तिचा लाभ दिला जाणार नाही। थोडक्यात वर केलेल्या अपात्र निकषामध्ये बसणाऱ्या महिलांना मे महिन्यापासून पुढील हप्ता मिळणार नाही। तसेच मे महिन्याचा हप्ता जमा होण्याची संभाव्य तारीख एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्यात जमा झाल्यामुळे अनेक महिलांच्या मनात ते महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबत उत्सुकता आहे। काही महिलांना हा हप्ता देखील उशिराने जमा होईल की काय अशी शंका वाटत आहे। तथापि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याचा हप्ता याच महिन्यात म्हणजेच मे महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। पात्र महिलांनी याबाबत अधिकृत घोषणाकडे लक्ष ठेवावे। तर ही होती मित्रांनो लाडक्या बहिणीबद्दलची नवीन माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।